पुन्हा बंद पडूच नये, राजा बदलल्या जाऊच नये, तोच राजा कायम असावा ही यंत्रणा राजानं ठरवलेली आहे. मग त्या राजाचे शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतले सगळे सोबती कामाला लागून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आमची न्याय मागणी मागत असताना डोळे झाक करत आहेत, दुर्लक्ष करत आहेत. आणि इथून पुढे नवी प्रक्रिया, आज बोललेलो रेकॉर्ड व्हायलो मी, आपल्यावर दबाव बी येणार आहेत, आपण त्याला जुमानणार नाहीत. लोकशाहीनं तुम्हाला आम्हाला जे अधिकार दिलाय ते आपण योग्य पद्धतीनं लोकशाही मार्गानंच राबवणार आहोत. आणि आपली भूमिका ठाम ठेवून आपल्याला पाहिजे ते इप्सित आपण साध्य केल्याशिवाय थांबणार नाहीत. या ठाम भूमिकेनं आपण बसलेलो आहे. तर दादा, या गोष्टीतून सगळे दुखी आहेत, शेतकरी दुखी आहे, वेगवेगळ्या जात समूहाचे प्रश्न असतील, मला कुठल्या जातीचं नाव घ्यायचं नाही, तेही दुखी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम जे राजा पदावर बसणाऱ्या, नेतृत्व पदावर बसणाऱ्या मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, हे देऊ शकतात. यांना हलवण्याचा अधिकार या मतपेटीत असतो. ती मतपेटीच यांनी हायजॅक केलेली आहे. आम्ही त्या मतपेटीतून आमचे मत, आमच्या हक्कानं मतपत्रिकेवरच नोंदवून घेतल्याशिवाय, ईव्हीएम बंद केल्याशिवाय थांबणार नाही. तुमच्या सोबत ठाम पूर्ण महाराष्ट्र आहे, असं समजूच नका. ही पहिला दिवस आहे. एका मी छोट्याशा